नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अगोदरचे व्हिडिओ जर बघितले नसतील ते नक्की पहा. तर कन्सेप्ट ऑफ प्रोग्रामिंग हा जो पार्ट आहे हा सेक्शन ए मध्ये येतो सिकॅट परीक्षेमध्ये. आणि ऑगस्ट 2024च्या बॅचसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती सिकॅटची 6 जुलै आणि 7 जुलैला, 6 जुलै 2024ला मॉर्निंग स्लॉटमध्ये मी अपियर झालेलो. आणि मॉर्निंग स्लॉटच्या परीक्षेचा अनुभव आणि एकंदरीत मी याची तयारी कशी केली आणि टॉपिक्स कसे निवडले आणि त्याच्याबद्दल मला किती प्रश्न आलेत त्याबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप हेल्पफुल होईल असं मला एकंदरीत वाटतं आणि इम्पॉर्टंट इन्साईट देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये असेल. तर आपण सुरू करू. तर हे जे टॉपिक दिसत आहेत तुम्हाला, आता हे जे दोन मेन टॉपिक आहेत, हे टॉपिक जे आहेत हे दोन खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत. आणि या दुसऱ्या टॉपिकचे हे सब पॉईंट्स जे दिसत आहेत तुम्हाला हे तर खूपच इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ प्रोग्रामिंगमध्ये हे टॉपिक्स करणं खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत, कारण का प्रश्न याच्यावरच पडतात. तर मला किती प्रश्न आले, तर मला एकूण 4 ते 5 प्रश्न आलेत. त्याच्यामध्ये मला बेसिक सिंटॅक्सवर एक प्रश्न आला, कंडिशनल लूप्सवर मला एक प्रश्न आला, डिबगिंगमध्येच मला एक प्रश्न आला, आय डी आणि एन्व्हायरमेंटबद्दल ते एकंदरीत सर्वांगीण जे आपण म्हणतो त्याच्यावर एक प्रश्न आला आणि डाटा स्ट्रक्चर अँड टाईप्सवर एक प्रश्न आला. तर साधारणतः डिबगिंग म्हणजे काय, तर ते x86 टूलचेनबद्दल ते विचारतात. म्हणजे .obj फाईल कधी क्रिएट होती आणि .obj फाईल नंतर काय होतं, मग .c फाईल कधी तयार होती, .c फाईल नंतर काय होतं, लिंकन लोडर कडे कधी जातो, मग त्या प्रकारचे हे प्रश्न असतात. हे एक उदाहरण म्हणून दिलं मी तुम्हाला. तर तुमच्या स्लॉटला काय पडेल सांगता येत नाही. तर माझ्या स्लॉटला तर एवढे प्रश्न तर पडलेले 5 प्रश्न. आणि अजून एक तुम्हाला अशी सूचना आहे की तुम्ही एकदा ना सीटॅक हे आपल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन एक मॅन्युअल रिलीज करतं प्रत्येक बॅचसाठी. तर माझी जी बॅच होती ऑगस्ट 2024ची, त्या बॅचसाठी पण त्यांनी नेहमीप्रमाणे एक मॅन्युअल रिलीज केलेलं आणि त्यामध्ये त्यांनी ना सिलेबस खूप व्यवस्थित दिलेला असतो. त्या सिलेबसनुसार तुम्हाला तयारी करायची असते. मग त्या सिलेबसशी निगडीत मला जे योग्य वाटतात ते टॉपिक्स मी लिहिलेले आहेत. आता प्रत्येक मुलाचं हे टॉपिक्स निवडणं वेगळं असू शकतं, प्रॅक्टिस वेगळी असू शकते, पण जे मी निवडलंय ते सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. तर हे झालं टॉपिक्सचं आणि कसे टॉपिक्स निवडले आणि मला किती प्रश्न आले. आता प्रश्न असा असतो की ह्याचा अभ्यास कुठून करायचा, म्हणजे जो थेअरी पार्ट असतो ती वाचायची कुठून किंवा अभ्यास करायचं कुठून. सरळ जायचं यूट्यूबला हे टॉपिक टाकायचं प्रत्येकाचं नाव, त्याच्यावर एक व्हिडिओ शांतपणे डोकं शांत ठेवून बघून काढायचा. तुम्हाला थोडेफार कन्सेप्ट कळून जातील. ठीक आहे, आयडिया तुम्हाला येऊन जाईल. ते झाल्यानंतर आपण MCQ सॉल्व करायचे. MCQ का सॉल्व करायचे, तर जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व करता तेव्हा तुम्हाला एकंदरीत कळून जातं की प्रश्न कसे येणार आहेत. म्हणजे समोरचा क्रिकेट तुम्ही खेळत असाल तर समोरचा बॉल कसा फेकणार आहे हे जर बघायचं असेल तर त्याच्या अगोदरची मॅचेस बघितले जातात. त्याचप्रमाणे आपल्याला MCQs बघणं खूप महत्त्वाचं आहे या गोष्टीमध्ये. तर याच्यामध्ये पहिलं तुम्ही बघू शकता की तुम्ही इंडिया बिक्सवर जाऊ शकता, क्योंकि मी पण वापरलेले इंडिया बिक्समधले थोडेफार प्रश्न मी सोडवलेले आहेत. सेकंड इज सँड फॉन्ट्रीमधले पण प्रश्न मी सोडवलेले आहेत. खरं सांगायला गेलं तर सँड फॉन्ट्रीचे जे प्रश्न मला सोडवताना चुकायचे त्याची थेरी मी रिव्हिजनच्या वेळेस खूप परफेक्ट करायचो, कारण का ती थेरी रिव्हिजनच्या वेळेस खूप 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 महत्त्वाची आहे. कारण का शेवटला जेव्हा तुम्ही रिव्हिजन मारता हीच थेरीचा तुम्ही वाचून जाते, हीच थेरी तुम्हाला वाचावी लागते. आणि तिसरी गोष्ट जी मी घेतलेली म्हणजे ती पेड होती. आता जी वेबसाईट मी इथं लिहितोय त्यांनी मला स्पॉन्सर नाही केलेलं, पण जेन्युअनली आणि खरं सांगायचं म्हणून एक तथ्य असावं या व्हिडिओमध्ये, एक क्रेडिबिलिटी असावी की समोरचं जे बोलतोय ते खरं बोलतोय. secretpreparation.com यांनी मला स्पॉन्सर नाही केलेलं, पण मी तयारी इथून केलेली आहे. सेक्शन ए आणि सेक्शन ए प्लस सेक्शन बी ची तयारी मी इथून केलेली आहे पेड कोर्स घेऊन. ते आता हे तुमच्यावर आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता, नाही घ्यायचं असेल तर नाही घेऊ शकता, फ्री करायचं असेल तर फ्री करू शकता. कारण का इंडिया बिग सँड फंडी सारखे पण वेबसाईट्स आहेत, secretpreparation.com पण वेबसाईट आहेत. आता हे तुमच्यावर आहे, तुमचा निर्णय, माझं काही नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही MCQs करता तेव्हा साहजिक आहे थोडेफार प्रश्न ते चुकणार. जे प्रश्न चुकतायत त्याची थेअरी व्यवस्थित रीड करा, म्हणजे पुढच्या वेळेस जो प्रश्न आला तो चुकणार नाही.
कारण बऱ्याचशा मुलांचं मी बघतोय माझ्यासोबत त्यांचं की त्यांनी रिव्हिजनच नाही केलेली. एकमेव गोष्ट जी या परीक्षेमध्ये महत्त्वाची ती म्हणजे रिव्हिजन. म्हणजे प्रत्येक परीक्षेला तेच महत्त्वाचं असतं रिव्हिजन. पण रिव्हिजनच्या अगोदर तुम्हाला जो अभ्यास असतो तो पूर्ण करावा लागतो. तो जर नाही केला तर मग रिव्हिजन काय करणार, बरोबर? त्यामुळे रिव्हिजन करणं खूप महत्त्वाचं आहे. जे जे प्रश्न तुम्हाला असे वाटतात की ते येऊ शकतात किंवा जे जे प्रश्न तुमचे चुकलेले आहेत MCQ सॉल्व्ह करताना, त्याचं रिव्हिजन नक्की करा आणि मग तुम्ही परीक्षेमध्ये जावा. आता माझ्या परीक्षेचा अनुभव कसा होता, तर मी जेव्हा गेलो तेव्हा मला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असेल किंवा लॉजिकल रिझनिंग असेल त्याला जास्त वेळ द्यायचा असतो, कारण त्याच्यामध्ये सॉल्विंग पार्ट असतो आणि डोकं थोडंसं जास्त विचार करावा लागतो कम्पेअर टू कॉम्प्युटर फंडामेंटल आणि कन्सेप्ट ऑफ प्रोग्रामिंग. हे थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला खरं सांगायचं झालं तर बेसिक सिंटॅक्सची तुम्हाला स्निपेट पण पडू शकतात. कारण का ते विचारतात की दिलेला सिंटॅक्स बरोबर आहे की चुकीचा आहे, बरोबर आहे तर कुठं बरोबर आहे, चुकीचं आहे तर कुठं चुकलं आहे. कंडिशनल आणि लूप्स म्हणजे इफ एल्स असेल किंवा इफ असेल किंवा व्हाईल असेल किंवा फॉर लूप असेल, हे जे लूप असतात हे जे स्निपेट्स पडतात. स्निपेट म्हणजे काय, तुम्हाला कोड देतील, त्या कोडमध्ये तुम्ही बघायचं की त्याचं आउटपुट काय येतं ते सांगायचं असतं. मग ह्याचं MCQ प्रॅक्टिस जर तुम्ही केले तर त्यामध्ये ते होऊन जातं. ठीक आहे, असं काही रॉकेट सायन्स काय नाही आहे. तुम्हाला एकदा कळालं की अल्गोरिदम म्हणजे काय असतं, फ्लोचार्टमध्ये काय असतं, कंडिशनल लूप्स काय असतात, लूप्समध्ये काय असतं, व्हाईल लूप कसं फिरतं, फॉर लूप कसं फिरतं, तर हे सगळं तुम्हाला ड्राय रन करून बघायला लागतं. आणि तुम्ही व्हिडिओ जर बघितलात यूट्यूबवर तर तुमचं सहजपणे क्लिअर होऊ शकतं. ठीक आहे. आणि अनेक गोष्ट अशी आहे, कंपल्शन नाही की तुमच्या टू डू लिस्टमध्ये हे टॉपिक येतील. अनेक टॉपिक्स आहेत, जर तुम्हाला ते करायची इच्छा असेल तर ते करू शकता. मी काय केलं किंवा मी कशी प्रिपरेशन केलं आणि माझ्या प्रिपरेशनमध्ये कोणते टॉपिक्स होते ते मी इथे लिहून काढलं आहे. आणि दॅट्स इट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.